नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. जालना राजूर महामार्गावरील वसंतनगर शिवारातील विहिरीत गुरुवारी जीप पडल्यानं वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यातील 5 मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले तर 2 मृतदेह इतर जखमींना राजूर येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयात आलेले मृतदेह नातेवाईकांचा सुरू असलेला आक्रोश पाहून अनेकांची मने सुन्न झाली होती. काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निदर्शने केली आहे. जालना शहरातील गांधी चमन येथे शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. वसंतनगर येथे जीप विहिरीत कोसळली असून यामध्ये चणेगावचे 5 भाविक आणि तपोवनचे 2 असे 7 भाविकांचा मृत्यू झाला असून युवा सेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली असून माजी मंत्री अर्जुन खोतकर ही सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली असून राज्य शासनाकडून मदत मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया युवा सेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी व्यक्त केली आहे. भज गोविंदम भज गोपाल स्वामी आनंदी दीन दयाळ या घोषणा करत आराध्य दैवत असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांची आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील वडगाव तिसगाव रस्त्यावर सकाळी 6 वाजेच्या सुमारास कपिल सुदाम पिंगळे वय 28 देवगिरी कॉलनी रांजणगाव या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले. जलील यांनी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या मागणीवरून मंत्र्यांना विमानतळावरच खेळण्याचा इशारा दिला. सोमवारी पहाटे दिसलेल्या बिबट्या शुक्रवारची सकाळ उजाडली तरी देखील बेपत्ता झाला. त्यामुळे आता तब्बल 100 तास पूर्ण झाले तरी बिबट्याचा मुक्त विहार सुरू असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र वन विभागाच्या सूत्राने आता बिबट्या चिकलठाणा मार्गे शहराबाहेर गेला असल्याची शक्यता वर्तवली. 15 वर्षावरील निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जातोय. या अभियानात शिक्षक, समाजसेवक, सेवानिवृत्त शिक्षक आणि विविध सामाजिक संस्थांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेऊन जिल्हा 100% साक्षर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलंय. एसटी महामंडळातर्फे राज्यात आवडेल तिथे कुठेही प्रवास ही योजना राबवली जाते. या योजनेत 4 आणि 7 दिवसाचा पास देखील दिला जातो. हा पास काढल्यानंतर 4 आणि 7 दिवसात कुठेही प्रवास करता येतो. वारंवार तिकीट काढण्याची गरज पडत नाही. 3000 रुपयात 7 दिवस शिवशाहीने कुठेही प्रवास करता येईल. राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी महत्त्वाची वाहतूक सेवा आहे. आवडेल तिथे प्रवास ही महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी कन्नड विधानसभा मतदारसंघाचा दौरा केलाय. संभाजीनगर जिल्हाव्यापी शिवसंकल्प मोहिमेच्या निमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधून जनतेचे प्रश्न ऐकून जागेवरच मार्गी लावणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.